बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा छानच प्रोमो झालेला आहे. म्हणजेच वाईटातून चांगलं घडतं ते आपल्याला कसं ते कळणार आहे. मुळातच आत्तापर्यंत आजच्या भागात आपण पाहिलं की अवनीने राजाबद्दल खूपच मोठा गैरसमज करून घेतलेला आहे आणि अवनीने राजाबद्दल जो काही गैरसमज करून घेतलाय त्याच्यातूनच मात्र आता राजा आणि अवनी यांचं नातं तुटण्याच्या बेसवरती असतानाच मात्र आता इकडे एक वेगळा चमत्कार घडलेला आहे आणि ते म्हणजे मात्र आता अवनीला पहिल्यांदा राजावरती असलेल्या आपल्या प्रेमाची जाणीव झालेली आहे आणि आता इकडे राजाला सुद्धा आपण अवनीच्या शिवाय आता जगू शकत नाहीये हे सुद्धा समजल्या कारणाने राजा मात्र या सगळ्यामध्ये इकडे स्वतःला मात्र संपवण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याच वेळेला मात्र आता इकडे अवनीने त्याला थांबवत आपल्या त्याच्यावरती असलेलं प्रेम पण व्यक्त केलंय. एका झटक्यात एका ह्याच्यात दोन पक्षी मारले गेलेत. काय घडलंय, कसं घडलंय, अवनीच्या रागवण्यामुळे राजा कसा अस्वस्थ झालाय, सविस्तरपणे सगळं इकडे आपण पाहिलं की राजा यशादावरती चिडलेला आहे की तुला काय गरज होती आता त्यांना सगळं सांगण्याची. मी वेळ आली की त्यांना सगळं सत्य सांगणार होतो ना, मग असं असताना तू का हे सगळं केलंस. आणि त्यावरती आपण पाहिलंय की धन्या त्याच्यावरती चांगलाच आता चिडलेला आहे आणि तो आता सांगायला लागतोय तू यशादाशी असं बोलू शकत नाहीयेस असं म्हणत सगळ्यांची भांडणं सुरू झालेली आहेत. आणि त्याच भांडणामध्ये मात्र आता राजा म्हणतोय हे बघ, तुला माहित नाहीये या सगळ्यामध्ये मी कोणत्या परिस्थितीमध्ये खोटं बोललो, का खोटं बोललो हे मात्र तुम्हाला कुणालाच माहिती नाहीये. मी जर का खोटं बोललो नसतो तर या घरामध्ये त्यांनी यायला होकार सुद्धा दिला नसता. आणि त्यावरती मात्र आता इकडे पाण्या सांगायला लागतोय अजिबात तुला हे खोटं बोलायची काहीच गरज नव्हती आणि तू बोललास ते बोललास, पण त्यासोबत यशादाचं सुद्धा आता तू खोटं बोललास आणि असं असताना यशादा गप्प बसेल असं तुला वाटलंच कसं. म्हणजे या सगळ्यामध्ये यशादा काही झालं तरी सुद्धा कधीही खोटं बोलत नाहीये. यावरती तो म्हणतो माहितीये हरिश्चंद्राची औलाद आहे ती, पण हरिश्चंद्राची औलाद असून सुद्धा आपल्याला काडीचा तरी मान मिळतोय का इथे कोणी आपल्याला कुत्र विचारतंय का. मग तेच त्यांच्या डोक्यामध्ये यायला नको की ह्यांच्या घरात काडीचा मान नाहीये, कोणी धड नाहीये म्हणून मी हे बोललो असं म्हटल्यावरती मात्र आता पाम्या इकडे चिडलाय आणि राजाला मारायला निघाल्यावरती मात्र आता तो या सगळ्यामध्ये सांगतोय तू मला सांगणार का, म्हणजे आता काय करायचं आणि काय नाही ते. काडीचा मान नाही पान नाही कोणाला बोलतोयस तू, यशादाला असं म्हणत तो चिडलाय. दोघांची मारामारी चालले आणि म्हणून पाण्याने सुद्धा आता राजावरती म्हणजे राजाला मारायला धावलाय. मग चिडलेला राजा इकडे आता पाम्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावरती हात उगारायला निघालाय. पण ह्या सगळ्या गडबडीमध्ये ही भांडणं थांबवण्यासाठी यशादा समोर आलेला आहे. यशादा मात्र आता दोघांना सुद्धा हात धरून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण यशादा ज्या वेळेला प्रयत्न करत आहे त्यावेळेला राजाला असं वाटते की त्या साईडला पाण्या आहे म्हणून आता राजा पाण्याच्या अंगावरती धावून गेलाय. पण ज्या वेळेला राजा आता पाण्याच्या अंगावर धावून गेलाय त्यावेळेला मधल्यामध्ये भांडण सोडवायला आलेला यशादा हा आता भांडण सोडवण्यासाठी समोर आलाय. पण त्याच वेळेला गडबड घडलेली आहे आणि ती गडबड म्हणजे आता या सगळ्यामध्ये पाण्याला मारायच्या ऐवजी लगेचच इकडे मारलेला आहे राजाने यशाला चुकून. म्हणजे मुद्दाम काही यशाला मारण्याचा त्याचा आता अजिबात हेतू नसतो, पण चुकून हे सगळं घडलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे नेमका आता झिपऱ्या अवनीला घेऊन त्याच वेळेला आलेला आहे. झिपऱ्या आता अवनीला सांगतोय की वहिनी तुम्ही लवकरात लवकर घरी चला, तुम्ही नसल्याशिवाय मला तिकडे काही करमत नाहीये, तुमच्याशिवाय मी एकटा घरी जाणार नाहीये असं ज्या वेळेला मात्र आता झिपऱ्याने हे सगळं सांगितलंय आणि त्यामुळे भावूक झालेली अवनी मात्र झिपऱ्याच्या सोबत आता घरी आलेली आहे. अवनी घरी आल्यावरती ती समोरचा जो काही दृश्य बघते तिचा अजून मोठा गैरसमज होतो. तिला असं वाटायला लागतं की या सगळ्यामध्ये मात्र आता यशादाला मारलेला आहे ते म्हणजे राजाला अजिबात मोठा भाऊ लहान भाऊ हे काही नाहीये. त्याने डायरेक्ट यशादावरती हात कसा काय उगारला ही गोष्ट मात्र आता अवनीला खटकले आणि अवनी हे सगळं पाहते. बरं आता झिपऱ्या पण तोपर्यंत आलाय, तो पण हे सगळं पाहून आता हादरलाय आणि तो विचार करतोय काय चाललंय हे. म्हणजे वहिनीच्या समोर आता हा सगळा प्रकार व्हायला नको होता तरी सुद्धा वहिनीच्या समोर हा सगळा प्रकार घडला. इकडे आता यशादाला 2 मिनिटं काही कळतच नाहीये आणि त्याला माहितीये की राजाने आता इकडे पाण्यावरती हात उचलला होता पण तो आपल्याला लागलाय. पण आता यशादा काही बोलायच्या मनस्थितीत नाहीये, तो निघून गेलाय. अवनीने खूपच मोठा गैरसमज केलाय आणि ती आता सांगायला लागते राजा
तू खोटारडाच नाहीयेस तर आता तुला कुणाची किंमत नाहीये, तुला लाज सुद्धा वाटली नाही का की या सगळ्यामध्ये यशोदाच्या अंगावरती तू आता हात उगारलास? अरे तुला काहीच वाटलं नाहीये का? असं म्हटल्यावरती आता मात्र राजा अवनीला सांगण्याचा प्रयत्न करतोय, अवनी मॅडम ऐका ना, अवनी मॅडम ऐका ना, तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून आता घेतलेला आहेत. यावरती अवनी आता म्हणायला लागते, गैरसमज अजिबात नाही राजा, मी तुझ्याबद्दल समज करून घेतलेला आहे. मी आत्तापर्यंत तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला होता, पण आत्ता मला अक्कल आलेली आहे की खरंच खरंच तू आता एक नंबरचा खोटारडा मुलगा आहेस. असं म्हणत मात्र आता लगेचच इकडे राजाला ती सांगायला लागते की आणि अशा खोटारड्या माणसाच्या सोबत मी एक क्षणसुद्धा राहू शकत नाहीये. भले माझा याच्यामध्ये काही स्वार्थ असेल किंवा नसेल, पण मी इथे आता एक क्षणसुद्धा थांबणार नाहीये. आत्ताच्या आत्ता मी निघून जात आहे. असं म्हणत मात्र आता अवनी लगेचच राजाला तिकडे एकट्याला सोडून मात्र आता ताबडतोब निघालेली आहे. आणि त्याच वेळेला राजा मात्र एकदम रडकोंडीला आलेला आहे. तो अवनीला आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न करतोय, अवनी मॅडम एकदा माझं म्हणणं तुम्ही ऐकून तरी घ्या, मी जे काही सांगतोय ते कळेल तुम्हाला. यावरती अवनी म्हणते, मला तुझ्याकडून काही ऐकायचं नाहीये ना, तुझं काही सुनायचं आहे. आणि अवनी निघून चाललेली आहे. अवनी आता अंगणामध्ये येते तोपर्यंत राजा इकडे विचार करायला लागलाय, म्हणजे मुळातच मी काहीही झालं तरी सुद्धा अवनी मॅडमना समजवू शकत नाहीये की नक्की काय झालंय ते काही नाहीये. मला या सगळ्यामध्ये खरंच अवनी मॅडमची माफी मागायला पाहिजे, पण कुठच्या तोंडाने मी आता माफी मागायला जाऊ, मला खरंच काही कळत नाहीये असा आता तो विचार करतोय. बरं, हे सगळा विचार करत असताना मात्र आता त्याला असं वाटतंय की नाही, मी आत्ताच्या आत्ता जाऊन इकडे अवनी मॅडमना बोलतोय आणि त्यांना आता सांगतोय. आणि तो तिकडून उठल्यावरती मात्र आता अवनी इकडे बाहेर बोलत असताना राजा विचार करते, नाही अवनी मॅडम मला कधीच माफ करणार नाही आहेत. आणि त्यानंतर तो विचार करतो, जर का अवनी मॅडम या घरामध्ये राहणारच नाही आहेत तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? मी आत्ताच्या आत्ता मात्र आता स्वतःला संपवतो, काय करू हे जीवन जगून? असं म्हणत तो आता स्वतःला संपवायला निघालाय. अवनी आता बाहेर यशोदाकडे येते. यशोदाकडे अवनी आता यशोदाला सांगते, यशोदा मी हे घर सोडून चाललेली आहे, मी इकडे अजिबात राहू शकत नाहीये. यशोदा म्हणतो, अवनी मला माफ कर. यावरती अवनी म्हणते, तुम्ही का माफी मागाल? तुम्ही माफी मागू नका, काही झालं तरी सुद्धा तुमचा याच्यामध्ये काहीही दोष नाहीये. यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, नाही अवनी, खरं तर मी या सगळ्यामध्ये मात्र आता तुला अशा पद्धतीने सत्य सांगायला नको होतं. राजानी त्याचं सत्य आता त्याच्या पद्धतीने सांगितलं असतं, त्यामुळे तुला आता कदाचित हे घर सोडून जाऊन तू जाशील कुठे? अवनी म्हणते, यशोदा मी कुठेही जाईन, काहीही करेन, पण मी राजाच्या सोबत आता राहू शकत नाहीये. यशोदा सांगायला लागतो, हे बघ, तुला राजाच्या सोबत राहायची काही गरज नाही, आम्ही आहोत की नाही. आम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता तुला कोणत्याही प्रकारे खोटारडेपणाचा झळ सुद्धा लागू देणार नाहीये. पण त्यावरती मात्र आता अवनीचं इच्छाच मेलेली आहे आणि अवनी तिकडून निघालेली आहे. पण त्याच वेळेला समोरचं दृश्य पाहून अवनीचे पाय मात्र थबकलेले आहेत. अवनीचेच काय, सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरले. कारण मात्र आता इकडे राजाने अवनीच्या शिवाय राहण्याची कल्पना सुद्धा त्याला सहन होत नाहीये आणि राजाने मोठा निर्णय घेतला. यशोदा, इकडे पाम्या, धन्या सगळेजण धावत बाहेर. ज्या वेळेला राजा मात्र आता इकडे अंगणात असलेल्या विहिरीच्या दिशेने चाललेला आहे. ज्या वेळेला राजा आता अंगणात असलेल्या विहिरीच्या दिशेने चाललाय आणि त्याच वेळेला मात्र आता अवनी तिकडे पाहते तर काय, राजा इकडे विहिरीवरती चढलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता राजा इकडे स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच वेळेला अवनी तिकडे आलेली आहे. बाद झालं, ही सगळी नाटकं बस कर राजा. राजा म्हणतो, नाटक नाहीये, मी फक्त तुमची मदत करण्यासाठी तुमच्यासोबत खोटं बोललो. आणि हां, माझ्या कुटुंबाच्या बद्दल आता तुम्ही एकदम आलतू फालतू विचार करू नये यासाठी खोटं बोललो. याच्यात जर का माझं काही खरंच चुकलं असेल ना तर 2 थोबाडीत द्या मला, पण हे असं घर सोडून निघून जाऊ नका. कारण काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये घर सोडून निघून गेलात ना, मग मात्र आता इकडे माझ्या घरच्यांच्यासाठी ही खूप अपमानाची गोष्ट असणार आहे आणि ते मला सहन होणार नाहीये. प्लीज तुम्ही घर सोडून जाऊ नका. असं म्हटल्यावरती मात्र अवनी या गोष्टीसाठी तयार होत नाहीये. पण आता राजाची अवस्था बघताच अवनीला मात्र आता
खूप भीती वाटायला लागले माझ्यामुळे, मात्र आता राजाला जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. म्हणून अवनी मात्र आता थांबायला तयार झाले. एका अटीवरती थांबेन, तू आत्ताच्या आत्ता पहिला खाली उतर. आणि या अटीवरती राजाने मात्र आता खाली उतरायची तयारी दाखवलेली आहे. फायनली या सगळ्यामध्ये राजा आता खाली उतरलेला आहे.